पुढची बातमी आपण पाहूयात। नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र अद्यापही सुरूच आहे। खड्ड्यांमुळे एका दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले। हिरावाडीमधील अमृतधाम परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। दोघांनाही 8 ते 10 टाके पडल्याची माहिती समोर आलेली आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। किरण, आपण पाहतोय पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे हा भीषण अपघात झाला। दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडलेले आहेत। अनेक जण जखमी झालेले आहेत। आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। या खड्ड्यामुळे रोज नाशिकमध्ये कुठे छोटे मोठे अपघात जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। काल सुद्धा अशाच पद्धतीने एक भीषण अपघात जे आहे ते नाशिकच्या अमृतधाम परिसरामध्ये हे घडलेलं आहे। खरं तर गाडीवरून जात असताना खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने खड्डा या लोकांना दिसलं नाही आणि खड्ड्यामुळे गाडी स्लिप झाली आणि त्यामुळे हे दोघंही खाली पडले। या दोघांनाही जे ते 8 ते 10 टाक्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीचं हे माहिती मिळते। प्रभाकर माने आणि कुणाल जे महाले असे 2 जण आहेत। हे दोघंही गंभीर जखमी झालेले आहेत। अमृतधाम परिसरामध्ये ही संपूर्ण घटना हे घडलेली आहे। अशा पद्धतीचे जे खड्डे आहेत ते नाशिक शहरातील अनेक रस्त्यांवरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय। कालच महापालिकेने जवळपास 2-3 दिवसांमध्ये 2,500 ते 3,000 खड्डे आम्ही बुजवलेला आहे अशा पद्धतीचा दावा महापालिकेने केलेला आहे। पण तरी देखील अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते नाशिक शहरामध्ये हे मोठ्या प्रमाणात आहेत। आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो। अशा पद्धतीचे जे खड्डे आहेत ते नाशिक शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवरती अजूनही असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मागच्या 2-3 दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून हे खड्डे बुजवण्याचं काम करण्यात येत आहे। पण अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते लवकर बुजवावे अशा पद्धतीची मागणी स्थानिकांची आहे। आणि याच खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात अजूनही नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत अनेक जण जखमी झालेले आहेत आणि 5 जणांचा मृत्यू हे नाशिकमध्ये झालेला आहे। आणि अशाच पद्धतीने खड्डे हे राहिले किंवा खड्डे बुजवण्यात आले नाही तर अजूनही भीषण अपघात होतील असंही जे आहे ते म्हणणं स्थानिक नगरसेवकांचं आहे, स्थानिक लोकांचं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाने वॉर लेवलला हे खड्डे बुजवावे अशा पद्धतीची मागणी आता जोर धरू लागली आहे। आणि याच खड्ड्यामुळे नाशिकच्या अमृतधाम परिसरामध्ये अजून एक अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये प्रभाकर माने आणि कुणाल महाले हे दोघंही गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। 8 ते 10 टाके त्यांना कालच्या रात्रीमध्ये यात खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातामुळे पडल्याचं बघायला मिळालं। किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। आणि त्या मान्सूनच्या संदर्भात